हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चाटांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 31 डिसेंबर 2024, शालिवाहन शके 1946, संवत्सर क्रोधी आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. उत्तर रात्री 3:22 द्वितीय तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र पूर्वाषाढ नक्षत्र आहे. मध्यरात्री 12:04 उत्तराषाढ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. सायंकाळी 6:59 व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो किंस्तुग्न करण आहे. दुपारी 3:43 बळकरणाला सुरुवात होईल आणि उत्तरात्री 3:22 बालव करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य धनुराशीत असेल, चंद्र धनुराशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7:13 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:11 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प करणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञय प्रवर्तमान सत्य ब्रह्म विदुर परारा श्वेत वराह कल्प वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चातुर्माणी शालिवान शके 1946 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणी शेषे ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे पूर्वाषाढ नक्षत्रे ध्रुव योगे केस्तुग्न करणे प्रतिपदा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हातात संकल्पाचे पाणी समोरच्या भावनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 3:43 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. मित्रांनो, तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 1, 2, 6, 7, 8, 10, 19, 21, 22 आणि 26. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 2, 8, 12 आणि 19. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 1, 2, 6, 10, 19, 21 आणि 26. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 2, 3, 8, 12, 20 आणि 22. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय 1, 2, 4, 6, 19, 20, 22 आणि 26. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 17, 19, 21, 22 आणि 26. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 1, 2, 10, 20, 22. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 9 आणि 16. मित्रांनो, देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा. मित्रांनो, जेणेकरून विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात ते मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेष मित्रांनो प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराह्न काळी करा. मित्रांनो, अग्निपृथ्वीवर हजर तेव्हाच
आपली ही जी पितर सेवा आहे ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता केव्हाही. राहू काळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असतो. तो कामे बिघडवतो मित्रांनो, त्यामुळे आपले महत्वाचे जे कामे शक्यतो या काळात करू नका, इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु 12 ऑक्टोबर ते 7 जानेवारी पर्यंत वक्री झालेला आहे. तो वक्रीपणाचे फळ जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे गुरु, त्याप्रमाणेच तो प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे. आणि जेथे बसलेला आहे ज्या घरामध्ये कुंडलीच्या, आणि जेथून तेथून तो नजर टाकीत आहे, त्या घरासंबंधीचे फळ आपल्याला देऊ इच्छितो मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगासंबंधीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेव.